नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, म्हातारपण आणि आजारपण ह्याला तुम्ही थांबवू शकत नाही। म्हातारपण तर ठरलेलं आहे 60च्या नंतर येते, परंतु आजारी कधी पडेल, ॲक्सिडेंट कधी होईल हे कुणीही सांगू शकत नाही। मित्रांनो, ह्या दोन गोष्टीतनं तुमचं नुकसान होतं, परंतु हे आपल्या हातात नाही, फक्त प्लॅनिंग करता येतं। तुम्ही LIC ॲडवायझर जे असतात, एजंट आणि मेडिकलचे पॉलिसीचे ॲडवायझर, ह्यांना तुम्ही टाळू शकता, ह्यांना तुम्ही रिजेक्ट करू शकता, ह्यांना नाकारू शकता, परंतु म्हातारपण आणि आजारपणाला तुम्ही टाळू शकणार नाही। मित्रांनो, काय होतं, ह्या चांगल्या गोष्टी जर तुम्ही नाही केल्या तर तुमचं संकट वाढत जातं, फक्त वेळ आलेली नाही। आपण बऱ्याच वेळा, आता मी गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये काम करतोय, स्टारचं पण काम करतोय, स्टार हेल्थ इन्शुरन्सचं। परंतु आमचा अनुभव असा सांगतो की आम्हाला 2 महिन्यानंतर या, 1 महिन्यानंतर या, 1 वर्षानंतर, काही लोक तर असे आहेत की आम्ही आजारी पण पडणार नाही, मरणार पण नाही असं म्हणणारे लोक आम्हाला भेटतात। मित्रांनो, तुम्ही जी बोलताय ती तुमच्या मनावर कुठल्या गोष्टी घडत नसतात, लक्षात घ्या। आणि ज्या लोकाला प्रॉब्लेम आला आहे, हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, किंवा म्हातारे माणसं आहेत त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत हे जर दुरुस्त करायचं नसेल तर तुम्ही पॉलिसी घेऊ नका, किंवा LIC ॲडवायझर किंवा मेडिकल ॲडवायझरला तुम्ही रिजेक्ट करा। परंतु तुम्ही रिजेक्ट करताना एक जरूर विचार करा की त्यावेळेस तुम्हाला काही करता येणार नाही, तुम्हाला प्रॉब्लेम आल्यानंतर। मित्रांनो, प्रॉब्लेम येण्याच्या अगोदरच आपल्याकडं प्लॅनिंग पाहिजे। जर पैशाचं प्लॅनिंग नाही केला तर तुम्ही कितीही पैसे कमवा, शेवटी तुमच्याकडे पैसेच राहणार नाही। जसं पाऊस भरपूर पडला आणि धरण जर नाही अडवलं तर तुम्हाला पाणी प्यायला मिळणार नाही, अशीच अवस्था आहे। मित्रांनो, जरा अभ्यास सच्चाईचा बघा। आजकाल काय झालं आहे, आपल्याला लागणाऱ्या गोष्टीचं प्लॅनिंग केलं जात नाही। आम्ही सगळीकडे पाहतोय, आम्ही गेली 25 वर्ष झालं आम्ही काम करतोय, आम्ही गेलं की आपले प्रॉब्लेम सांगतात। मित्रांनो, तुमचे प्रॉब्लेम तुमचे कोणी सोडवणार आहे का? वय वाढलं म्हणून प्रॉब्लेम संपणार आहेत का? म्हातारपण जवळ येते, आजारी कधी पडेल, सकाळ दुपार संध्याकाळ किती पैसे लागतील हे कुणी सांगू शकत नाही। तुम्ही जर असं करत असाल तर स्वतःचं संकट वाढवून घेताय आणि दुसऱ्याचा फायदा करताय। मित्रांनो, थोडक्यात थोडा आजार असेल ना, आपण ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला वेदना पण कमी होतात आणि पैसे पण कमी लागतात। जसं आपला प्रश्न आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तसं गंभीर बनत जातो आणि एक दिवस सुटत नाही, म्हणून तर लोक सुसाईड पण करतात। मित्रांनो, LIC ऑफ इंडियाची आयुष्यावर पैसे देणारी पॉलिसी आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पॉलिसीसाठी अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि लवकर प्लॅन घ्या, कारण ह्या प्लॅनपासून तुम्ही दिवसेंदिवस दूर जात आहेत, म्हणजे एक्झिट होत आहेत। तुम्हाला ही प्लॅन घेता येणार नाही। आज तुम्ही जे लोक त्या प्लॅन पात्र आहेत अशाच व्यक्तीला आम्ही बोलत असतो, परंतु तेच लोक टाळटाळ करतात आणि प्रॉब्लेम आल्यानंतर तेच लोक आम्हाला परत बोलवतात आणि काहीतरी करा, पण प्लॅन द्या असे म्हणतात। मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबत नाही, चांगली कामं करा, स्वतःसाठी आहेत हीच फक्त कळायला वेळ लागतो। आणि दोन्ही प्लॅन घ्या आणि लगेच फोन करा। ओके, थँक्यू।